माहितीसाठी आता नाशकात न जाऊयात थेट पुण्यामध्ये, कारण की पुण्यामध्ये पुन्हा एकदा अनधिकृत पब आणि बुलडोझरनी कारवाई केली जाते आहे। रेस्टॉरंट असतील, अनधिकृत बार असतील आणि अनधिकृत पब असतील, यावर ही कारवाई होते। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता पुणे महापालिका चांगलीच ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। पुण्यातली पब संस्कृती, त्यांचे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संतापलेले होते आणि पुण्यातल्या अनधिकृत पबवरती, रेस्टॉरंट्सवरती आणि अनधिकृत बारवरती कारवाईचे आदेश दिलेले होते। थेट जाऊयात पुण्यामध्ये, आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, तुम्ही आता नेमक्या कोणत्या भागात आहात आणि कोणत्या बारवरती किंवा पबवरती ही कारवाई सुरू आहे? तुषार, बानेर परिसरामधल्या एस्को बारवरती ही कारवाई सुरू आहे। हा बार पूर्णतः बेकायदेशीर असल्याचं पीएमसीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार सगळी तोडक कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। यापूर्वी एक्साईज विभागानं इथली सगळी अनुज्ञप्ती जी आहे ती जप्त केलेली होती, म्हणजे दारू विक्रीसाठी जो साठा होता, मद्य साठा, तो जप्त करून त्यांना मद्य विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली होती। गेले कित्येक दिवस हा बार वादात सापडलेला होता। आज अखेर पुणे महापालिकेने अत्यंत जोरदार कारवाई करून हा पूर्ण बार जो आहे तो जमीनदोस्त केलेला आहे। संपूर्ण बार उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेला आहे। या बारच्या परवानग्या ज्या आहेत त्या परवानग्या पूर्ण नव्हत्या, केवळ FL3चं लायसन्स आहे, म्हणजेच अनुज्ञप्ती जी आहे दारू विक्रीची, त्या अनुज्ञप्तीसाठी परवानगी असावी लागते दुसऱ्या व्यक्तीनं मद्य विकायला। अशा अनेक वेगवेगळ्या कोर्ट नियमांचं उल्लंघन जे आहे ते या बारकडून केलं जात होतं आणि त्याचाच परिपाक म्हणून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दुसऱ्या दिवशीच्या कारवाईत बानेरमधला हा अत्यंत प्रसिद्ध बार होता एस्को बार, आणि त्याच्यावरती ही कारवाई जी आहे ती करण्यात येते। ही कारवाई अत्यंत तीव्र अशा स्वरूपाची करण्यात आली आहे। पूर्ण चारी बाजूने हा बार जो आहे तो उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। आतमधला मद्यसाठा एक्साईज विभागानं यापूर्वीच जप्त केलेला होता, मात्र आता महापालिकेनं जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात आलेलं होतं किंवा हा बार जो बांधण्यात आलेला होता, हा बार पूर्णतः जमीनदोस्त केलेला आहे। मूळ दरवाजा जो आहे, बराच वेळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बारच्या मालकाची वाट बघितली, त्याला वारंवार फोन केले, मात्र तो इथं आला नाही। अखेर एका कोपऱ्यातून या तोडक कारवाईला सुरुवात करत आता या बारचा दरवाजा जो आहे, मुख्य दरवाजा, तो सुद्धा JCBच्या मदतीनं पाडण्यात आलाय। 2 JCBच्या मदतीनं हे संपूर्ण बांधकाम जे ते छतासह जमीनदोस्त करण्यात आले। अगदी खरं आहे वैभव, आपण मगाशी पण बघितलं की तुम्ही तिथल्या महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्याही वेळेला तुम्ही त्यांना विचारलं की ज्या वेळेला ही कारवाई होते त्यावेळेला तुमचं दुर्लक्ष होतं आणि मग नंतर जेव्हा ही चर्चा सुरू झाली तेव्हा तुम्ही कारवाई करताना दिसतात। त्यावेळेला त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आमची कारवाई सतत सुरू असते। जर मग ही कारवाई त्यांची सुरू होती तर मग इतकं अनधिकृत बांधकामाचं जे स्ट्रक्चर उभं केलं गेलं ते त्यावेळेला महापालिकेला दिसलं नाही का? हा सगळा एकूण ही सगळी कारवाई होते आता, त्यावेळेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांचे म्हणा किंवा प्रतिष्ठित लोकांचे फोन येत आहेत, अनेकदा मंत्र्यांचे अधिकाऱ्यांचे फोन येतात। आता हे प्रकरण जास्त तापलेलं असल्यामुळे कोणी याच्यामध्ये फारसं फोन करत नाही, अन्यथा अधिकाऱ्यांवर सुद्धा दबाव असतो। स्थानिक स्तरावरती हे व्यवसाय चालू देण्याची सूट जी आहे ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे मागितली जाते। सातत्यानं ही कारवाई करणं हे महापालिकेलाही परवडत नाही। याचं कारण थोड्या दिवसानं हे व्यावसायिक जे ते पुन्हा पाडलेला भाग जो आहे तो उभारतात आणि व्यवसाय सुरू करतात। त्यांना वारंवार या प्रकरणामध्ये आम्ही गुन्हेही दाखल केलेत असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, मात्र हे व्यावसायिक थांबत नाहीत। याचं कारण त्यांनी परवानग्या ज्या मागितलेल्या असतात या परवानग्या त्यांना मिळाल्या नाहीत तरी सुद्धा ते त्यांचा व्यवसाय जो आहे तो सुरू ठेवतात। बेकायदेशीर व्यवसाय जो आहे तो केला जातो। अगदी खरं आहे, फार महत्वाचा प्रश्न तू मांडलास की आता थेट मुख्यमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत म्हणून कोणीही हस्तक्षेप करायला तयार नाही, तेव्हा ज्यावेळेला महापालिका कारवाई करते त्यावेळेला स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होत असतो आणि म्हणूनच ही कारवाई होताना दिसत नाही। हे उघड सत्य आहे तुषार। यापूर्वी सुद्धा सगळीकडे जे अशा पद्धतीनेच कामकाज जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं चालतं, जे स्थानिक पदाधिकारी असतात, पुढारी असतात, त्यांचे रोजचे लागेबांधे असतात, हे व्यावसायिक जे आहेत ते त्यांचे कार्यकर्ते असतात, या सगळ्या वेगवेगळ्या दबावांपोटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा महापालिका प्रशासनाला कारवाई करणं अवघड होतं। आज सकाळपासून अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फोन करूनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे फोन उचललेले नाहीत, कारण त्यांना सक्त आदेश जे आहेत
ते राज्य स्तरावरून देण्यात आलेले आहेत. अनेकदा राज्य सरकारचे मंत्री सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांना कारवाई करू नका अशी विनंती करतात किंवा सूचना सुद्धा तशा करतात आणि त्यामुळे बरोबर आहे. म्हणजे जे वेगवेगळ्या- राजकीय हस्तक्षेपामुळे आतापर्यंत कारवाईला अडसर ठरत होता, मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आता ही तोडक कारवाई सुरू आहे. आता हेच पाहायचं आहे का ही कारवाई आणखी किती दिवस सुरू राहते आणि मुख्यमंत्र्यांचं पुण्याला पब मुक्त पुणे करण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होतं का. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.